हॅलो. हॅलो. काय करताय मॅडम? कोण बोलतोय रे? अरे यार, तुम्ही ओळखलंच नाही का मला? मी साहिल बोलतोय ना. कोण साहिल? आता नाही का आपण ती परवा चहाच्या टपरीवरती चहा प्यायलेला मिळून? कोणत्या चहाच्या टपरीवर? मला सकाळी पण फोन आला त्याच्यावर. तू का फोन करतोय मला? अगं आपण चहा प्यायलेला असं का करतोय? मी तुमचा फॅन आहे मोठा खूप. अरे फॅन असेल पण मी नाही ओळखत तुला. तुमची व्हिडिओ संपूर्ण बघताव मी इकडं. हो बघत असेल पण मी नाही ओळखत रे तुला, तेच म्हणते मी तुला. साहिल बोलतोय मी, आठव थोडं साहिल. नाही नाही मला आठवत वगैरे ना काही नाहीये. कोण साहिल वगैरे माझा मित्र नाहीये, कळलं? अरे बापरे, असं अंजान बनकर काय पण करू नका राव, ओळखा आम्हाला पण. नाही नाही मी तुला ओळखतच नाहीये, तर का ओळखू तुला? माझी ओळखच नाही साहिल मुलाशी. काय यार, असं करू नको. नाही नाही ऐक ना, तुला काहीतरी गैरसमज होतोय. मी माझ्या मिस्टरांना सांगेन हा. अरे बापरे, मिस्टरांना नका ना सांगू राव. तुम्हाला मी समजी स्टोरी सांगण्याचा प्रयत्न करतो, ऐकून तर घ्या. अरे पण नाहीच, मी ओळखत नाही तर तू कशाची स्टोरी सांगणार आहे माझी? ओळखतील तुम्हाला. मी तुला लहानपणीच्या जर गोष्टी सांगालो ना तर ओळखशील, आणि तुला माझं नाव सुद्धा काय आहे लगेच कळल. कोण साहिल? नाही रे, माझ्या कोण वर्गात क्लासमेट पण नव्हता, काहीच नव्हतं. आणि तर माझं शिक्षण नगरला, मी 4थी पर्यंत शिकलेले. आणि कोणत्या शाळेतल्या गोष्टी सांगतो तू लहानपणीच्या वगैरे? अगं आपण नव्हतो का शाळेच्या पहिल्याच बाकड्यावरती बसायचो. शाळा बुडवून आपण इकडं तिकडं मोकार हिंडत होतो. तुझं शेत माझ्या शेताजवळच होतं बघ, आणि आपण एका कट्टीवरती बसून गप्पा गोष्टी करत होतो. आठव थोडं. नाही रे, नाही नाही मला आठवतच नाहीये. अगं तुझ्या नाकाला शिंबूड आला तर तुझ्या नाकाचा शिंबूड मी पुसलेला आहे. ए नाही रे, मी शेमडी बिमडी नव्हते काय. होतीच तू, लई शिमडी होतीच. तू कुठून बोलतोय मला ते सांग बरं. तू लई शिमडी होतीस ग. काय नव्हते शेमडी बिमडे, काय नव्हते. ऐक ना, तुम्हाला परत फोन नको करू काय, मी माझ्या मिस्टरांना नंबर देईल बघ. मिस्टरांना काय द्यायची गरज नाही, मी आता माझी मुलाखत देणारच आहो लवकरच, आणि तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित होणार आहो. आश्चर्यचकितचा विषय नाहीये, पण मी नाही ओळखत तुला. मी एखाद्या माणसाला बिना ओळखीच्या कशाला बोलू? मी तुला नाही बोलणार, कळलं? परत मला फोन नाही आला पाहिजे तुझा. अगं तू थोडी पहिली दिवस आठव, तुझा शाळेत एक मित्र होता, आपल्या जवळचा कोणतर माणूस होता. कोण रे? माझा काही मित्र वगैरे नव्हता, तुला सांगितलं ना मी. आणि साहिल तर माझा बिलकुल पण मित्र नव्हता, कळलं? अगं तू एक दिवस मला सोडून राहत नव्हतीच. आपण दोघ जण एकत्र शाळेला जात होतो, आणि तुझ्या ती छोट्या छोट्या मैत्रिणी सुद्धा मस्त राव एन्जॉय लाईफ करत होती. तुझं नाव काय साहिल आहे का? सांगतो ना राव, मी नाव पण सांगतो समजा, पण मला लय खूप भीती वाटत होती बरं का कॉल करायला. नाही नाही ऐक ना, मला जास्त नाही बोला तुझ्यासोबत, सांग लवकर काय ते. नाहीतर मी फोन कट करून तुझा नंबर ब्लॉक लिस्टला टाकेन, कळलं? अगं लहानपणी तू सोडून राहत नव्हती. एखादा मोठा सण आला तर रक्षाबंधनच्या दिवशी तू मला हक्कानं माझ्या हातात राखी बांधत होतीस, आठव थोडं. अरे तू नंदू बोलतोय का? हा मी नंदूच बोलतोय. मग तू साहिल कसं म्हणतोय मला? केली जरा गंमत, म्हणावं काय चालू आहे काय नाही बघावं म्हणलं, ओळख आपल्याला. फोन आल्यावर मला आता. अगं किती बी दिवस झालं तर मुलं विसरू शकत नाहीत, पण मुली लगेच विसरून जाते त्या बरं का लग्न झाल्यावर. अरे कोण भावाला विसरत असतं का, सांग बरं तू? विसरले नाही, पण मीच म्हणलं आता चला काय चालू आहे बहिणीचं बघावं कॉल करून. अरे यार लय भारी वाटलं बरं का. काय म्हणतो मग? काय चाललं तुझं? काय लग्न वगैरे झालं का नाही तुझं? लग्न झालं ना, लग्न होऊन आता 3 वर्ष झाली. हा भारी भारी. काय मुलं वगैरे आहेत का नाही तुला? 2 पोरं आहेत की मला. लय पूर्वाच्या मागं फिरायचं रे तू. पहिलं काय आरमुठी डोसक्याचं, शाळा कमी जायचं पण फिरायचं जास्त. हा त्या शेजारच्या नंदीचं काय चाललंय मग? नंदीचं काय, नंदीला कसनुगी पोरग्या असत्या गावातच अजून. काही लग्न वगैरे झालं नाही का तिचं आणखीन? ती लग्नच करणार नाही, असंच मोकार हिंडणार आहे. हा तुला लय आवडायची बघ ती तर. आवडाची पण काय आता समजा विषय मिटला, माझं पण लग्न झालं. आता बोलत नका मग दोघं जण तुम्ही? अजिबात नाही, विषयच नाही ती. अरे यार. आता भारी आहे. बायको मला खराट्यानं मारेल की. नाही नाही तुला लय मारलं पाहिजे बायकोनं तुझ्या, कारण तू लय पूर्वाच्या मागं फिरायचंच बघ. पण पहिली दिवस गेली बरं का, पहिली दिवसच काय वेगळी होती. आणि ऐक की, त्यांनी तिला सांगितलं होतं बघ मी जाऊन, ते नंदूला लय आवडतीस म्हणून. सांगितलं होतं पण काय आता पर्याय नसल्यामुळं समज अवघड झालं. बरं जाऊ दे, सोड त्या नंदीचा नाद. लय आवडायची बघ तुला मनापासून हा. आवडाचे आता जाऊ दे, झालेलं झालं, माझं पण लग्न झालं. आता ती तिच्या कामात व्यस्त, मी माझ्या, तू तुझ्या. मग ती लग्न का करत नाही रे?
काय आता तिलाच माहित बघ तिच्या घरच्यांना आणि त्यांनाच. नाही नाही करायला पाहिजे ना लग्न, वय झालीच पण लग्नाचं आता. जाऊ दे त्यांना देऊन काय करायचं आपल्याला, आपलं आपलं बघू. तर चालतंय, मग आणखीन काय म्हणतोय? माझं काय निवांत, पण बोलून लय भारी वाटलं बरं का. 10 वर्षानंतर फोन लावलेला आहे तुला. नाही नाही लय भारी वाटतं. तुला नंबर कुठून भेटला काय माहिती माझा? तुला आठवण बिटवण येत होती का नव्हती लहानपणीची? येत होती ना राव आठवण. आणि ती हापशावर पाणी भरायला द्यायचं, तू माझी कळशी भरले उचलून द्यायचा बघ. किती तर वेळेस मी तुला कळशी भरून दिलेली आहे पाणी, तुला मी हात पंप सुद्धा मारू देत नव्हतो. हा तूच म्हणायचा मी कळशी भरून देतो. आणि ह्या वेळेस दिवाळीला कावर आलं नाही गावाकडं? अरे आले नव्हते दिवाळीला, आता येणार आहे बघ, मग भेटू की आपण. जमतंय आता, लय दिवस झाला आले नाहीस तू पण दिवाळीला तिकडं तुझ्या घरी. हॅप्पी आहेस काय की एकदम? हा मस्त आहे बघ माझं. ऐक की दिवाळी तर गेली बघ, आता दिवाळीच्या आधी फोन केला तर मी तुझ्याकडून साडी तर घेतली असती. दिले असते ना राव मी भाऊबीजेच्या दिवशी गिफ्ट म्हणून. बरं जाऊ दे, भेटू आता आपण एखाद्या दिवशी तिकडे आल्यावर. हा. जाऊ लातूरला गोलाई वगैरे. लातूरला फिरू की मस्त आता. गोलाई जाऊ मग, शॉपिंग वगैरे करू थोडीशी. गोलाईमध्ये जाऊ, पुन्हा गांधी चौकात जाऊ, मस्त फिरू तिकडं समजा. लय भारी आहे का लातूर मध्ये. लय आपलं लातूर नंबर 1 आहे. हा जगात प्रसिद्ध आहे. ते नाही का गाणं, कसलं फॉर्म लागतं लातूरचं गाणं आपल्या. लातूर लय फेमला आहे, आपलं विषयच नाही तिथं. हा भारी वाटलं बरं का पण. चलते राव, असू द्या. नंबर सेव्ह कर माझा तेवढा. करते नंदू म्हणून, नंदू फ्रेंड म्हणून नंबर सेव्ह करू का रे? कर कर कर, पण काय प्रॉब्लेम तर नाही की? नाही ना, तू कधी पण फोन कर रे, काय नाही विषय. नाहीतर दाजी उग फुकट कुठलं कोण आणि काय बचकत बस. मी सांगते त्यांना, तसं काय टेन्शन नको घेऊ तू. हा चलते. बरं बरं चालतंय, घे मग काळजी. हा ठीक आहे. हा ठेवू का रे? हा ठेव ठेव.